मित्रांनो, इच्छा नसत ना तर कायच होत नाही आणि आदेश नसतात तर काम पूर्ण होत नाही। याचं उत्तम उदाहरण काय ना ता तुमका सांगतोय। वेगळा वाटला ना काहीतरी, चला दाखवतोय। तर वर रस्ता जाता गोवा बाजू जर बघला तर मग डाव्या बाजूचा रस्ता जाता कणकवली। आकडे येण्याचं कारण काय असं ना तर कारण बघूया, चला पुढे जाऊया। वरची गुरा आपल्या अशा ठिकाणी घेऊन जाता ज्या ठिकाणी एनर्जीचा स्रोत असा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देता। आणि हे जे स्थान असतं ना, ऊर्जा आणि आदेश, तर ह्या गोष्टी ज्या मी बोलले त्या कशामुळे बोलले ना तेच तुमका सांगते बघा। हे असा स्वामींचं स्थान, जे स्थान आपल्या बऱ्याच लोकांसाठी एक ऊर्जा स्तोत्र बनता। हैसर आता स्वतःचं चॅनल म्हणजेच होय महाराजा ह्या चॅनलचे सर्व जे असत ना त्यांच्या करवी ही स्वामींची सेवा होता। ही जी सेवा होता त्याच्यात त्यांनी आता ही मठाची स्थापना केल्याने असा आणि सध्या काम चालू असा। हे त्यांचेच चुलत भाव असत, ते सध्या आता जमिनीचं काम करतात। एक मुद्रा असा, आपण हाताचा अंगठा आणि तर्जनी जर एकत्र केला तर मग ही मुद्रा बनता। ही मुद्रा बघशाल तर तुमका आठवत की ह्याच्यातना एक वेगळी ऊर्जा येता, बघितल्यावरती मन प्रसन्न होता, मन भरून येतं। 30 दिवसात उभे राहिलेलो असा आणि हैसर आजूबाजूचा परिसर जेव्हा बघशाल तेव्हा तुमका सगळा प्रसन्नित वाटत। अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेले ह्यो मठ आणि ह्यांची सेवा जी होता असा ना ती आमका बघून खूप आनंद वाटलो की कोणीतरी आपलो माणूस ही स्वामींची सेवा अशा प्रकारे, त्या सेवेचो भाग पुन्हा तुमका होण्याची संधी स्वामी देतात। हैसर येवा आणि सरळ हस्ते मदत करा। ममता महेश आंचेकर यांच्या करवी हे चित्रच काढण्यात येतात। गुरामवाडी म्हणजे हैसरच राहू कसं खालच्या गुरामवाडीत। आणि आनंदाची एक गोष्ट अशी असा की होळीच्या 5व्या दिवशी स्वामींची प्राण प्रतिष्ठापना होणार असा आणि सोबतच स्वामींचा प्रकट दिन जो असा ना त्या प्रकट दिनानिमित्त हैसर 31 मार्च या दिवशी प्रकट दिन सोहळा साजरा होणारा आणि त्याच वेळेस महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आमच्याकडून डिस्क्रिप्शन असा ना त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमका बाकीची माहिती देत आहे। आपले जे मठाधिपती असत संतोष गुराम सर साहेब, तर त्यांची तुमका माहिती देते मी। त्यांचं नाव नंबर दिलं असं आहे आणि तुमचे जे काही समस्या असतात त्या समस्यांचं निवारण जर करूचं असतात तर मग तुम्ही सदिच्छा भेट देऊ शकता। सोबतच इतर काही गोष्टी ज्या असतील त्या तुमका जर परस्पर त्यांच्यासोबत करूचे असतील तर मग त्यांचे नंबर असत, ते नंबर देखील दिलाय, तर त्यांच्याशी तुम्ही सल्लामसलत करू शकतास। धन्यवाद।